हॅलो. ओके, वेलकम. या क्लासमध्ये आपण पुढचं शिकू. पुढचा टॉपिक आहे आर सी सर्किट मध्ये आपण शिकतोय डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. पुढचा स्टार मारा. डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. ओके. ह्याच्या अगोदर आपण काय शिकलो आर सी सर्किट्समध्ये? आपण शिकलोय चार्जिंग. व्हॉट इज चार्जिंग? तुम्ही एखादा न्यूट्रल कॅपॅसिटर एका बॅटरीला कनेक्ट करता आर सी सर्किटमध्ये, सोबत रेझिस्टन्स असतो, आणि त्या ॲट टाइम टी इक्वल टू झिरो त्या कॅपॅसिटरवर चार्ज झिरो असतो. जसा जसा टाइम वाढत जातो तसा चार्ज वाढत जातो. व्हॉट इज इक्वेशन फॉर चार्ज इन केस ऑफ चार्जिंग? what is the charge on the capacitor at time t is equal to q is equal to q max in bracket 1 minus e raised to minus t by tau. What is tau? Time constant. What is time constant for a RC circuit? It is RC. Tau equal to RC. आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघितले आहेत, त्याचे ग्राफ बघितलेले आहेत. बरं, मागच्या एका क्लासमध्ये आपण बघितलंय की असे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे, हाऊ टू फाइंड चार्ज ऑन अ कॅपॅसिटर ॲट टाइम टी इक्वल टू झिरो, ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी, ॲट एनी टाइम टी. आपण हे सगळं बघितलेलं आहे. आता पुढे बघू डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. लक्षात घ्या, कॅपॅसिटरचं ॲक्च्युअल फंक्शन असतं डिस्चार्जिंगच्याच वेळेला. बिकॉज आय टोल्ड यू कॅपॅसिटर ॲक्ट्स लाईक अ चार्ज एनर्जी गिव्हर, एनर्जी सप्लायर, टेम्पररी एनर्जी सप्लायर. ओके, आता डोक्यात माझं एक एक्झाम्पल आलं. वेअर एक्झॅक्टली वन ऑफ द एक्झाम्पल तुम्ही कुठं आपल्या डेली लाईफमध्ये कॅपॅसिटरचा यूज बघू शकता. आपल्याकडे चार्जर असतो, मोबाईल चार्जर, चार्जर वगैरे. तर चार्जर तुम्ही जेव्हा लावता सॉकेटमध्ये आणि स्विच ऑन करता, तेव्हा त्या चार्जरवर कधी कधी असं एक एलईडी असतो ना, लाईट असतो ना चार्जरच्या वरती, लाईट असतो. पण बऱ्याचदा असं बघतो आपण की ते तुम्ही बटन ऑफ जरी केलं तरी तो लाईट एक 2-3 सेकंद चालू असतो. तो लाईट लगेच ऑफ होत नाही. असं बघितलं असेल तुम्ही. दिस इज मेनी प्लेसेस यू सी दिस. बटन सप्लाय जरी ऑफ केला तर लाईट गोज फॉर से 1-2-3-4 सेकंड्स. लाईट चालू असतो, नंतर तो त्यातनं हळूहळू डिम होऊन बंद होऊन जातो. असं होतं. हां, ते लाईट चालू ठेवायचं काम कोणी केलं? मेन सप्लाय तर मी ऑफ केला. देर इज नो सप्लाय फ्रॉम, देर इज नो सोर्स ऑफ एनर्जी फ्रॉम मेन सप्लाय, कारण तो ऑफ आहे. पण मग त्याला सप्लाय एनर्जी कोणी दिली? हु गेव दॅट स्मॉल एलईडी सम एनर्जी टू गो ऑन फॉर. आता हे दिस इज डन फॉर सम शो पर्पज, स्पेशल इफेक्ट्स. म्हणजे ऑफ केल्यानंतर पण थोडा वेळ तो चालू राहून बंद होणं वगैरे, हे कोण करतं? ह्याचा पर्पज असतो, दॅट इज अ डिफरंट मॅटर. पण हे करतं कोण? कॅपॅसिटर करतो. इट इज अ कॅपॅसिटर विच इज इनसाइड द सर्किट, इनसाइड द चार्जर और वॉट एव्हर, विच डिस्चार्जेस. तो कॅपॅसिटर काय होतो? डिस्चार्ज होतो आणि त्या एलईडीला स्वतःच्या एनर्जी देतो. कळतंय? दॅट्स हाऊ कॅपॅसिटर वर्क्स. म्हणजे अगोदर जेव्हा तुम्ही बटन चालू असतं, जेव्हा सर्किट चालू असतं, तेव्हा तो कॅपॅसिटर स्वतः चार्ज करून फुल चार्ज होऊन बसतो एकदम. आणि जेव्हा तुम्ही ऑफ केला, वेन देर इज नो एनर्जी, द कॅपॅसिटर डिस्चार्जेस. बघा, लेट अस नाउ स्टडी इन डिटेल हाऊ डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर ऑकर्स, आणि मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघूयात. बघा, हा एक कॅपॅसिटर आहे, त्याची कॅपॅसिटन्स सी आहे. ओके, हा आता फुल्ली चार्ज आहे. दिस इज कम्प्लिटली चार्ज. सपोज ह्याच्यावर चार्ज आहे क्यू नॉट, प्लस क्यू नॉट, आणि हे मायनस क्यू नॉट. हा याच्यावर चार्ज आहे. दिस इज अ चार्ज ऑन कॅपॅसिटर, प्लस क्यू नॉट अँड मायनस क्यू नॉट. ओके, आयसोलेटेड कॅपॅसिटर आहे, मी याला काही जोडत नाही कशाला. तेव्हा हे असं सिच्युएशन आहे ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी. व्हॉट इज दिस? दिस इज सिच्युएशन ॲट टाइम टी इक्वल टू झिरो. अशी इनिशियल सिच्युएशन आहे. बरं, अजूनही सर्किट ओपनच आहे, मी काय ते रेजिस्टरला जोडत नाही आहे. ओके, दिस इज अ रेजिस्टर आर. मग तुमच्या केसमध्ये, त्या मगाच्या एक्झाम्पलमध्ये, दिस इज अ एलईडी, छोटा एक एलईडी असतो, वॉट एव्हर, दिस कॅन बी एनी इक्विपमेंट. अच्छा, तर ॲट टाइम टी इक्वल टू झिरो दिस इज द सिच्युएशन, आणि मी हे स्विच क्लोज करून टाकलं. ओके, नाउ व्हॉट हॅपन्स ॲट टाइम टी इक्वल टू, ॲट एनी टाइम टी इक्वल टू टी, व्हॉट हॅपन्स? समजा ॲट टाइम टी इक्वल टू टी, समजा ह्याचा आता चार्ज आता कमी होणार ना. काय होईल? तुम्ही जेव्हा सर्किट क्लोज कराल तेव्हा चार्ज विल स्टार्ट फ्लोईंग. यातनं करंट फ्लो होईल ना. ओके, अच्छा, करंट असा फ्लो व्हायला लागेल. ओके,
आता काय होईल, करंट जेव्हा फ्लो होईल तेव्हा ॲट एनी टाइम टी इक्वल टू टी, समजा ह्याचा चार्ज आहे प्लस क्यू आणि ह्याचा चार्ज राहिला मायनस क्यू, समजा ॲट एनी टाइम टी इक्वल टू टी हा एवढा चार्ज शिल्लक राहिला. अच्छा, आता बघा काय होईल, हा रेजिस्टर आहे आणि ह्याच्यामध्ये आता करंट फ्लो झाला ना, हा आय चार्ज फ्लो झाला म्हणजे करंट तर फ्लो झाला. अच्छा, आणि हा आर आहे. ओके, मला सांगा करंट जेव्हा फ्लो झाला तेव्हा तेव्हा ह्याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला. ओके, समजा मी ह्याला 0 व्होल्ट म्हणलं तर हे 0 व्होल्ट, हे किती झालं 0 व्होल्ट, आणि हे 0 व्होल्ट म्हणलं की हे ह्याचं पोटेन्शियल किती असणार आहे, व्ही इक्वल टू क्यू बाय सी ना, म्हणजे हे क्यू बाय सी असणार आहे. इथलं पोटेन्शियल किती असणार आहे, म्हणजे याच्या अक्रॉसचा ड्रॉप व्ही जो आहे तो व्ही इक्वल टू क्यू बाय सी असतो ना ड्रॉप. अच्छा, या इन्स्टंटला ह्याचा अक्रॉस पोटेन्शियलचा ड्रॉप एवढा आहे, यातनं करंट एवढा फ्लो झाला. ओके, म्हणजे आता हे क्यू बाय सी म्हणजे काय झालं, हे पण क्यू बाय सी. अरे कळतंय. अच्छा, यातनं आय करंट फ्लो झाला म्हणजे आता काय लिहिता येईल मला, आय इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टर अपॉन रेजिस्टन्स ना, म्हणजे क्यू बाय सी अपॉन आर, म्हणजे काय लिहिता येईल मला, क्यू बाय आर सी. हे असं लिहू का मी ह्याला, कळतंय का. अच्छा, आता हा जो आय फ्लो झाला, हा जो आय हा फ्लो झाला, तो आय बघा एक मिनिट, तो असणार आहे किती, हा आय असणार आहे डी क्यू बाय डी टी ना, रेट ऑफ फ्लो ऑफ करंट. हा, पण आता मी त्याला काय करतो, मायनस डी क्यू बाय डी टी करतो. अच्छा, का मायनस बरं, कारण आता जसं टाइम कमी होणार आहे, टाइम वाढणार आहे, हा थोड्या टाइम तसं चार्ज कमी होणार आहे, म्हणजे हा डी क्यू काय होता, फायनल मायनस इनिशियल ना, कळतंय. डी क्यू काय, फायनल मायनस इनिशियल, फायनल काहीतरी मोठा चार्ज होता, आता चार्ज कमी झाला म्हणजे डी क्यू निगेटिव्ह झाला ना, कळतंय. हा, म्हणून हे काय लिहिता येईल, दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स, तुम्ही जेव्हा लिहाल हे काय लिहिता येईल, दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट ॲज टाइम प्रोग्रेसेस द चार्ज क्यू गोज ऑन डिक्रीजिंग. यार कळतंय, चार्ज क्यू गोज ऑन डिक्रीजिंग. अच्छा, ओके, गुड इनफ. मग थोडं आता मला काय करता येईल, हे आय कॅन राईट डी क्यू बाय क्यू इज इक्वल टू डी टी बाय आर सी, कुठेतरी एका ठिकाणी मायनस साईन ठेवून द्या. ओके, इंटिग्रेट. बोला काय करणार, ॲट टाइम टी इक्वल टू झिरो, ॲट टाइम टी इक्वल टू झिरो चार्ज क्यू किती होता, क्यू काय आहे बेसिकली, क्यू इज चार्ज ऑन द कॅपॅसिटर ना. ॲट टी इक्वल टू झिरो चार्ज होता क्यू नॉट, चार्ज होता क्यू नॉट. ॲट टी इक्वल टू टी हा चार्ज होता एनी चार्ज क्यू. अरे कळतंय, एनी चार्ज क्यू. अच्छा, मला काय लिहिता येईल बघा, हाऊ कॅन आय गो अहेड. मला लिहिता येईल पहिला, हे सगळ्यात पहिला मायनस आहे, मायनस आहे म्हटलं की आपण लिमिट्स पलटी मारतो. अच्छा, मायनस साईन काढलं, लिमिट्स पलटी केले, ठीक आहे. आणि 1 अपॉन एक्स डी एक्सचं काय झालं इंटिग्रेशन, नाही तर काय करू, सरळ हे मायनस इथं घ्या, इधर वे मायनस इथं साईन घ्या, फाईन. बरं, मग काय लिहितो तुम्ही, नॅचरल लॉग ऑफ, लॉग एक्स असतो ना, नॅचरल लॉग ऑफ अप्पर लिमिट क्यू बाय क्यू नॉट इज इक्वल टू क्यू बाय क्यू नॉट. अच्छा, हे मी हे क्यू नॉट कॅपिटल क्यू घेतला का, स्मॉल क्यू चालला असतं, स्मॉल क्यूज करा, म्हणजे आपण एक कॅप्शन्समध्ये युनिफॉर्मिटी ठेवू, कॅप्शन्स आपल्याला कुठं तोडफोड नको करायला. क्यू नॉट, क्यू नॉट, व्हॉट वॉज क्यू नॉट, क्यू नॉट काय होता, ॲट टाइम टी इक्वल टू झिरो चार्ज ऑन कॅपॅसिटर. अच्छा, हा असं आलं. पुढे मी हे मायनस इथंच घेतो असं, दॅट इज बेटर आपण, आणि हे इंटिग्रेशन डी टी झालं टी, हे झालं मायनस टी बाय आर सी. अरे कळतंय. पुढे आय राईट दिस ॲज क्यू इज इक्वल टू, आता हे क्यू नॉट ई रेस टू मायनस टी बाय आर सी असं लिहू का मी याला, येस. अरे कळतंय, व्हॉट इज दिस, हे काय मिळालं मला, दिस इज क्यू ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. अरे कळतंय, म्हणजे जसं चार्जिंगच्या वेळेला कसं होतं, इन चार्जिंग हाऊ द की फंक्शन ऑफ क्यू वॉज, क्यू ऑफ टाइम, क्यू ॲज अ फंक्शन ऑफ टाइम टी वॉज क्यू मॅक्स. आता क्यू मॅक्स हे पण क्यू मॅक्सच आहे ना, नाही म्हटलं तरी 1 मायनस ई रेस टू मायनस टी बाय टाऊ होता ना. अरे कळतंय, इथं काय झालं बघा, किती झालं क्यू, म्हणजे आय कॅन राईट क्यू नॉट आहे काय, क्यू नॉट क्यू मॅक्स तरी आहे ना, म्हणजे आय कॅन राईट दिस ॲज क्यू इज इक्वल टू क्यू ॲज अ फंक्शन ऑफ टाइम इज इक्वल टू क्यू नॉट इज नथिंग बट मॅक्सिमम चार्ज ऑन द कॅपॅसिटर, ह्याच्यापेक्षा मॅक्स असू शकत नाही, क्यू मॅक्स इंटू ई रेस टू
मायनस टी बाय टाऊ, मायनस टी बाय टाऊ. ओके, कळतंय? दिस इज द चार्ज ॲट एनी टाइम टी ऑन कॅपॅसिटर. ओके, आणि होतं काय, हा जो चार्ज आहे कॅपॅसिटरवरचा, जसं जसं टाइम पुढे जातो, लक्षात घ्या, टाइम वाढत गेला, वाढत गेला, म्हणजे मला सांगा ईचा इंडेक्स वाढत गेला, पण हा आकड्यामध्ये वाढला, मायनस साईन असल्यामुळे हा काय, जर टाइमचा टी वाढत गेला तर काय होतं, ही फिगर कमी झाली, म्हणजे ईचा पॉवर कमी झाला. मायनस मध्ये वाढणं म्हणजे कमी होणं ना. ईचं हे इंडेक्स कमी झाला म्हणजे काय, क्यू चार्ज घटत जाणार, कमी कमी होत जाणार. तुम्हाला कळतंय? ओके, ह्याचा ग्राफ कसा काढता आपण बघा. ह्याचा ग्राफ कसा काढणार बघा. आता मला काय लिहिता येईल, आपण ऍट टाइम टी इक्वल टू 0 आणि ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी टाकून बघूयात पहिल्यांदा. सगळ्यात पहिला बिफोर गोइंग टू द ग्राफ काय लिहिता येईल मला. हे चार्जिंगचं होतं, दिस इज नॉट फॉर डिस्चार्जिंग, मी तर तुम्हाला डिस्चार्जिंग शिकवतोय, हे फक्त तुम्हाला दाखवलं मी चार्जिंगच्या वेळेचं काय होतं. बघा, ऍट टाइम टी इक्वल टू 0 इथं सबस्टिट्यूट करा, टी इक्वल टू 0 काय होईल, ई रेस टू मायनस 0, मायनस 0 इज 0, म्हणजे ई रेस टू 1 झाला, म्हणजे हे निघालच. ई रेस टू 0 काय झाला, 1 झाला, दिस बिकम्स 1, म्हणजे क्यू टी किती आहे, क्यू टी इक्वल टू क्यू मॅक्स. चार्ज ऑन कॅपॅसिटर इज क्यू मॅक्स. अच्छा, ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी टाकून बघा, ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी काय झालं बघा, ई रेस टू मायनस इन्फिनिटी ना, म्हणजे काय झालं, बेसिकली काय असतं, ई रेस टू मायनस टी बाय टाऊ म्हणजे काय असतं, 1 अपॉन ई रेस टू टी बाय टाऊ असं असतं ना, कळतंय. आणि टी इक्वल टू इन्फिनिटी ठेवा, म्हणजे ई रेस टू इन्फिनिटी, ई रेस टू इन्फिनिटी इज अ व्हेरी व्हेरी बिग टर्म, म्हणजे दिस इज इन्फिनिटी. 1 अपॉन इन्फिनिटी इज 0, म्हणजे ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी काय होईल, ही टर्म 0 होईल, ही टर्म काय होईल 0, ही 0 झाली म्हणजे क्यू ऑफ टी काय होईल 0. अरे कळतंय का तुम्हाला हे, दिस इज इम्पॉर्टंट. फाईन, ह्याचा अर्थ काय, हाऊ डू यू इंटरप्रिट दिस. हे झालं गणित, इंटरप्रिट कसं करायचं मला एक सांगा. याचा अर्थ, एका कॅपॅसिटरवर इनिशियल चार्ज काहीतरी आहे आणि त्याला मी लोड रेझिस्टन्सला कनेक्ट केलं, बटन चालू केलं, त्यातनं काय चार्ज फ्लो व्हायला लागेल, करंट फ्लो व्हायला लागेल. हा करंट जसा फ्लो व्हायला लागेल तसा हा कॅपॅसिटर आहे, हा डिस्चार्ज व्हायला लागेल. अच्छा, हा काय व्हायला लागेल, डिस्चार्ज, म्हणजे कुठे एनर्जीचा कुठं लॉस होणार आहे. आपण एनर्जीचा चर्चा करूया थोड्या वेळाने, पण मला सांगा ही एनर्जी जाणार कुठं, ही एनर्जी इकडे जाणार, ती एनर्जी आर मध्ये खर्च होणार. मग जर आर जर एलईडी असेल तर तो एलईडी लाईट एनर्जी बाहेर टाकेल. जर हा एक हीटर असेल तर इट विल जनरेट हीट अँड लाईट बोथ. जर हा एखादा फॅन असेल, इट्स अ मोटर असेल तर मोटरमध्ये तो त्याचा मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल, अँड सो ऑन अँड सो फोर्थ. म्हणजे ही रेझिस्टन्स ती एनर्जी खाणार, ह्याची एनर्जी युटिलाइज करणार. अच्छा, आता हा ग्राफ मी कसा ड्रॉ करता येईल बघा. ऍट टाइम टी इक्वल टू 0, व्हॉट इज दिस, क्यू ऑफ टी वर्सेस टी, हा ग्राफ आहे बघा. ऍट टाइम टी इक्वल टू 0 हा क्यू टी क्यू मॅक्स आहे, म्हणजे क्यू मॅक्स ऍट टाइम टी इक्वल टू 0. अच्छा, ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी हा क्यू टी होणार 0, म्हणजे आता हा ग्राफ असा येणार आणि हे असा, ह्याला टेकवायचा नाही, इट वोंट टच इट. ह्याला टच केल्यासारखं करायचं फक्त, कारण हे टच कुठं होणार, क्यू 0 कधी होणार, ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी, आणि इन्फिनिटी काय दाखवू शकत नाही मी या असं ग्राफवर, कळतंय. ओके, तो ऍसिम्प्टोट म्हणतो आपण, दिस इज द कर्व, असं होणार. अरे कळतंय का, दिस इज अ प्रायमफसी प्रोसेस, एखादा कॅपॅसिटर डिस्चार्ज कसा होतो. तर हे केअरफुली बघा. मी तुम्हाला काही नाही सांगितलं अगोदर, काय सांगितलं, इनिशियल चार्ज क्यू नॉट आहे कॅपॅसिटरवर, त्याला काहीतरी रेजिस्टर मी कनेक्ट केला, सर्किट जेव्हा क्लोज केलं, एक्झॅक्टली ॲट दिस टाइम तो क्यू नॉटच होता, आणि ॲट टाइम टी काय व्हायला लागेल, टाइम जसं जसं पुढे जाईल तसा चार्ज विल स्टार्ट फ्लोईंग, चार्ज फ्लो करेल. आणि ॲट एनी टाइम टी समजा त्याचा चार्ज क्यू असेल तर ह्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स किती राहणार, इथं 0 म्हणलं मी, ह्याला 0 म्हणलं तर हे 0 व्होल्ट होणार, आणि हे क्यू बाय सी होणार. हा क्यू बाय सी म्हणजे हा पण क्यू बाय सी, म्हणजे रेजिस्टरच्या अक्रॉस किती झाला पोटेन्शियल डिफरन्स, क्यू बाय सी. आणि त्यातनं मग आय इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेजिस्टन्स, म्हणजे असं लिहिलं, आणि तोच आय इक्वल टू काय, मायनस डी क्यू बाय डी टी, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, जो काही कमी होणार आहे जसं टाइम वाढणार तसं क्यू कमी होत जाणार आहे, म्हणून तर मायनस साईन टाकून दिलं मी. हा, मग मी इथे इंटिग्रेशन सिम्पल सॉल्व्ह केलं आणि माझं असं इक्वेशन आलं. अरे कळतंय, एखादा कॅपॅसिटर डिस्चार्ज का होतो, कसा होतो, असा होतो. हे नोट डाऊन करून घ्या सगळं.
सर पॉज. ओके, पुढे बिल्डअप करू याच्यावर. बघा कसं करणार. मला क्यू कळला ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. अच्छा, हा करंट ॲज अ फंक्शन ऑफ टाइम काढता येईल का मला? बघा तुम्हाला लक्षात घ्या, फिजिक्समध्ये तुम्हाला एक डोक्यात एक एक पॅटर्न तुम्हाला कळायला लागला ना की तुम्हाला जास्त शिकवायची गरज नाही पडत. तुम्हाला आता क्यू कळला, तुम्हाला क्यू वरनं आय काढता येईल का? हा आय कसं काढणार? सिम्पल ना. आय ॲज अ फंक्शन ऑफ टाइम, आय ॲज अ फंक्शन ऑफ टाइम इज नथिंग बट डी क्यू बाय डी टी ॲज क्यू ऑफ फंक्शन ऑफ टाइम. बरोबर ना. आता मला हे इक्वेशन ऑलरेडी मिळालेलं आहे, ह्याला डिफरन्शिएट करा एकदाच. बोला काय मिळेल मला? आय ॲज अ फंक्शन ऑफ टाइम मला कसं मिळेल? या फंक्शनला तुम्ही डिफरन्शिएट करा. काय मिळेल तुम्हाला? क्यूमॅक्स तरी क्यूमॅक्सच राहील. ओके, ई रेस टू मायनस टी बाय टाऊ ते तसंच राहील. कारण त्याचं डिफरन्शिएट तसंच असतं. हां, त्याचा फक्त कॉन्स्टंट बाहेर घ्यायच्यात. कॉन्स्टंट कसं बाहेर घेणार तुम्ही? हां, आता हे मायनस वन बाय टाऊ बाहेर आलं. म्हणजे काय झालं? हे मायनस वन बाय टाऊ बाहेर आला. अरे कळतंय का तुम्हाला? ओके, बरं. बाय द वे हे मायनसचं जरा झमेला काय होता? आय जो आहे ना मायनस डी क्यू बाय डी टी ना. कळतंय? आय काय आहे? मायनस डी क्यू बाय डी टी. कारण जसं जसं टाइम वाढेल तसा चार्ज कमी होत जाईल ना ऑब्व्हियसली. म्हणून आय इज इक्वल टू मायनस डी क्यू बाय डी टी. इथं पण आपण घेतलं ना आय इक्वल टू मायनस डी क्यू बाय डी टी. कळतंय? हां, म्हणून तो मायनस आणि हा मायनस एकमेकांना न्यूट्रलाइज करतील. अच्छा, हे असं आलं. आता व्हॉट इज आर सी? बाय द वे आर सी काय? टाऊ काय आहे? टाऊ काय आहे? टाऊ तरी आर सी आहे. अच्छा, मला सांगा व्हॉट इज क्यू मॅक्स बाय सी? व्हॉट इज क्यू मॅक्स बाय सी? क्यू मॅक्स तरी क्यू नॉट आहे ना. क्यू नॉट इज क्यू मॅक्स. व्हॉट इज हाच तरी क्यू मॅक्स असणार ना. ओके, व्हॉट इज क्यू मॅक्स बाय सी? क्यू बाय सी काय असतो? पोटेन्शियल डिफरन्स मॅक्स, म्हणजे मॅक्सिमम पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे असं लिहिता येईल का मला? क्यू मॅक्स बाय सी इज व्ही मॅक्स. ओके, व्ही मॅक्स बाय आर ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. अच्छा, व्हॉट इज व्ही मॅक्स बाय आर? इज आय मॅक्स. व्ही बाय आर इज आय. आय मॅक्स म्हणजे काय लिहिता येईल मला? ॲट टाइम करंट ॲज अ फंक्शन ऑफ टाइम इज इक्वल टू आय मॅक्स ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. हे अरे कळतंय तुम्हाला? ओके, बघा दुसरं इक्वेशन आलं. हे करंटचं इक्वेशन आलं. क्यूचं काय आलं? क्यूचं असं आलं इक्वेशन. हे झालं आयचं इक्वेशन. ह्याचा पण ग्राफ काढता येईल. काय कसा ग्राफ काढता येईल बघा. आता मी हे थोडं इकडं थोडं तिकडं लिहितोय. तुम्ही प्रॉपर एका खाली एक नीट नोट्स लिहा. मी एकात्र का लिहितोय? कारण मला तुम्हाला सगळं एकसाथ कम्पॅरेटिव्हली दाखवता येईल नाही तर मला हे इरेज केलं की परत मग डोळ्यासमोर राहत नाही ते शिकवताना. ओके फाईन. आता मला त्याचा ग्राफ काढू दे. ह्याचा ग्राफ पण असाच असणार. ह्याचा ग्राफ पण कसा असणार? हा आय ऑफ टी वर्सेस टीचा ग्राफ आहे. म्हणजे ॲट टाइम टी इक्वल टू झिरो. काय लिहितो मी? ॲट टाइम टी इक्वल टू झिरो आय इज इक्वल टू आय इज इक्वल टू आय मॅक्स. आय इज इक्वल टू आय मॅक्स. ऑब्व्हियसली ना नंतर तो डिस्चार्ज असा होत जाईल कॅपॅसिटर. जेव्हा फुल चार्ज असताना भरपूर करंट पाठवेल ना. पण जसं जसं तो डिस्चार्ज होत जाईल तसं त्याचं करंट पण पाठवणारा कमी होऊन जाईल ना. बघा म्हणजे ॲट टी इक्वल टू इन्फिनिटी. इथं ठेवलं मी टी इक्वल टू इन्फिनिटी तर काय होईल? आय बिकम झिरो. अच्छा, म्हणजे एखादा कॅपॅसिटर मला सांगा, एखादा कॅपॅसिटर डिस्चार्ज कम्प्लिटली कधी होतो? कम्प्लिटली डिस्चार्ज एखादा कॅपॅसिटर कधी होतो? ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी. ह्याचा अर्थ होतच नाही. ह्याचा अर्थ एखादा कॅपॅसिटर 100% डिस्चार्ज झाला असं कधीच होत नाही. ठीक आहे. जसं चार्जिंगच्या वेळेला आपण बघितलं होतं आपण की कॅपॅसिटरचा कम्प्लिटली चार्ज होण्याला स्टेडी स्टेट म्हणतो आपण. ही स्टेडी स्टेट कधी अचीव होते? कधी होत नाही. ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी. तसंच एखादा कॅपॅसिटर कम्प्लिटली डिस्चार्ज पण कधी होतो? तर कधीच होत नाही. तो पण होतो टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी लावतो. हे कळतं तुम्हाला? चला मग एक सिंपल मला काय ड्रॉ करता येईल? आय इक्वल टू आय मॅक्स आणि हे झालं असं कर्व, तोच कर्व आहे. आणि हे इथं पण सेम, इथं टेकवायचं नाही, ॲसिम्प्टोटस ड्रॉ करायचं. अरे कळतंय? दिस इज डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. बरं त्याच्यात 2-3 गोष्टी ॲड कशा करतायत बघा.
काही गोष्टी स्पेसिफिकली बघू आपण काय होतं ॲट टाइम टी इक्वल टू 1 टाऊ. ॲट टाइम टी इक्वल टू 1 टाऊ टाका येतं. टाइम टी इक्वल टू 1 टाऊ टाका म्हणजे ई रेस टू मायनस 1 झालं. ई रेस टू मायनस 1 म्हणजे काय झालं? टी इज इक्वल टू सॉरी क्यू इज इक्वल टू त्या इन्स्टंटचा क्यू काय झाला? इथे टाकून बघा. हा झाला क्यू मॅक्स इंटू ई रेस टू मायनस 1 ना. ई रेस टू मायनस 1 म्हणजे अपॉन ई ना. अच्छा, ई ची व्हॅल्यू काय? 2.7. क्यू मॅक्स अपॉन 2.7. हे 2.7 जर वरती घेतलं तर काय येतं? क्यू इज इक्वल टू 0.37 क्यू मॅक्स. 0.37 क्यू मॅक्स असं येतं. अच्छा, म्हणजे मला काय करता येईल बघा. हा काय झाला? 1 टाऊ. हा टाइम झाला 1 टाऊ आणि हा क्यू मॅक्स काय झाला? 0.37 क्यू मॅक्स. म्हणजे बेसिकली काय झालं? ॲट टाइम टी इक्वल टू 1 टाऊ हा कॅपॅसिटर 37% डिस्चार्ज होतो. अरे कळतंय? 37% डिस्चार्ज होतो. तुम्हाला कळतंय? म्हणजे दिस इज वन आउटपुट ऑफ दिस. आता तुम्ही हे अर्धा डिस्चार्ज व्हायला त्याचा चार्ज अर्ध्यानी डिस्चार्ज व्हायला मग त्याला किती वेळ लागेल? हे करता येईल ना. हे क्यू काय झालं मग? क्यू मॅक्स बाय 2 झालं. हे कट झालं. इथं झालं. इथे हे करा आणि गणित सिंपल सॉल्व्ह करा. तुम्हाला टाइम मिळेल आरसीच्या टर्म्समध्ये. बरं, इथं पण मला हेच म्हणता येईल का? अरे हे आणि हे इक्वेशन एकच आहे ना. म्हणजे फॉर्मॅट त्याचा एकच आहे ना. म्हणजे काय करता येईल? इथं पण मला म्हणता येईल ॲट टी इक्वल टू 1 टाऊ. ॲट टी इक्वल टू 1 टाऊ इथं पण मला म्हणता येईल आय इज इक्वल टू आय मॅक्स बाय ई. म्हणजे हे तेच 0.37 आय मॅक्स. कळतंय का? 0.37 आय मॅक्स आणि हा टाइम किती आहे? 1 टाऊ. झेपतंय का? कळतंय का? बघा. फाईन. मग याच्यावर गणितं कशी करतात? तुम्हाला या इक्वेशन मध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे त्याच्यावरनं तुम्हाला अननोन काढता येईल. मी तुम्हाला काय सांगतोय? ह्याच्यात काय कसे न्यूमेरिकल डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड असतात. तुम्हाला ह्याच्यामध्ये ते विचारतील की तुम्हाला ॲट टाइम हे सगळं सर्किट आहे. तुम्हाला टाऊची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आर माहिती आहे, सी माहिती आहे, तुम्हाला टाऊ माहिती आहे. मग तुम्हाला किती हा चार्ज किती वेळा ह्याच्या टोटल चार्जच्या 1/4 होईल. म्हणजे तो 3/4 डिस्चार्ज होईल. म्हणजे उरला किती? 1/4. लक्षात घ्या. हे जे 0.37 मॅक्स आहे ना टाइम्स, हे काय झालं? म्हणजे आता ॲट टाइम इक्वल टू 1 टाऊ ह्याचा चार्ज किती झाला? चार्ज बिकेम 37% ऑफ मॅक्सिमम. किती नी कमी झाला? म्हणजे किती? 100 मायनस 37 असं करता येईल ना. इतक्या पर्सेंटनी कमी होणं. कळतंय? ओके. तर हे काही नाही, शब्द तुम्हाला नीट वाचावं लागतील आणि तुम्हाला बेसिक मॅथ्स जे आहे ई रेस टू इंडेक्सचा आपण इंडेक्सची डील कसा करतो, जेव्हा एखादं न्यूमरेटरनं डिनॉमिनेटरला गेलं की इंडेक्सचं साईन चेंज होतं. तर हे इंडेक्सचे रूल्स, सिम्पल रूल्स तुम्हाला माहिती पाहिजेत आणि हे सिम्पल गणित तुम्हाला येईल तसं. चला, हे नोट डाऊन करून घ्या. आपण पुढे बघू. ओके. बघ, आता हे रुटीन प्रॉब्लेम्स तर तुम्ही कराल अशी आशा आहे. रुटीन प्रॉब्लेम्स म्हणजे काय? फॉर्म्युला बेस्ड प्रॉब्लेम्स, की हे असेल, हे असेल, नॉन क्वांटिटी, त्यावरनं तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं आणि अननोन काढायचं. आय होप तुम्ही ते करू शकाल. मी तसे प्रॉब्लेम्स मी घेत नाही. म्हणून मी असे प्रॉब्लेम्स घेतो ज्यामध्ये तुम्हाला थिंकिंग लागेल, ॲडिशनल काहीतरी थिंकिंग लागेल. बघा, असं सिच्युएशन आहे. हा कॅपॅसिटर आहे. ह्याच्यावर सध्या दोन फॅरड आहे. मायक्रो घेतलं नाही, फॅरड घेतलं. 2 फॅरड आहे. 10 व्होल्टच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स. ह्याच्या अक्रॉस 3 फॅरड ह्याचे कॅपॅसिटन्स आहे आणि 5 व्होल्ट ह्याचा अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि हा 2 ओम रेझिस्टन्स आहे. अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी आहेत या सर्किटमध्ये. आणि आता हे सर्किट बंद केलं, क्लोज केलं. ओके. जेव्हा हे सर्किट क्लोज केलं तेव्हा काय झालं? क्वेश्चन आहे, फाइंड चार्जेस ऑन capacitors both as a function of time when circuit is closed. ओके. क्वेश्चन काय आहे? लिहा. फाइंड चार्जेस ऑन कॅपॅसिटर्स ॲज अ फंक्शन ऑफ टाइम
when circuit is closed at time t equal to 0. कळतंय? बघा म्हणजे काय, असं सर्किट क्लोज करून टाकलं. ओके, ह्याला म्हणू कॅपॅसिटर 1 आणि ह्याला म्हणू कॅपॅसिटर 2. कळतंय? फाईन. बघूयात काय काय होतं. तर काय कसं करता येईल, असे प्रॉब्लेम्स आपण ह्याच्यात केलेले आहेत. वी हॅव सॉल्व सम सच प्रॉब्लेम्स इन कॅपॅसिटरमध्ये. आपण असे प्रॉब्लेम घेतलेले आहेत, काही क्लासेस पूर्वीच घेतलेले आहेत. हां, पण आता ह्याच्यामध्ये इथे एक रेजिस्टर आला आहे. दॅट्स हाऊ दोज प्रॉब्लेम्स अँड दिस प्रॉब्लेम्स आर लिटिल डिफरंट. पण ह्याच्यात प्रोसिजर तीच आहे. इथं माझ्याकडे कलर पेन आहे का बघतो मी. ओके, तर मला तसंच सॉल्व करायचं आहे. तर आपण तेव्हा कसं केलं होतं, अज्युम करा चार्ज क्यू फ्लो झाला. बघा मी तुम्हाला त्या शॉर्टकट सांगितलं होतं तेव्हा. इथं ह्याच्यात पण एक शॉर्टकट आहे, पण तो शॉर्टकट पुढे बघू, पहिला लॉंग कट शिकून घ्या. समजा चार्ज क्यू फ्लो झाला, तोच प्रोसिजर आहे, काही फरक नाही. मी या पेनने करतो. समजा असा चार्ज क्यू फ्लो झाला, अज्युम करा. ओके, चला ठीक आहे. चार्ज क्यू असा फ्लो झाला. ओके, चार्ज क्यू फ्लो झाला, नो प्रॉब्लेम. मग काय झालं बघा, मला सांगा. मग ह्याचा चार्ज किती आहे, या प्लेटवरचा चार्ज. अगोदर चार्ज ह्याच्यावर किती होता, या प्लेटवर चार्ज अगोदर किती होता, ह्याच्यावर पुढचं पोटेन्शियल होतं +10 व्होल्ट. आणि ह्याचा क्यू इक्वल टू सी व्ही ना, म्हणजे 20 + 20 मायक्रोकुलम चार्ज होता अगोदर या प्लेटवर. त्यातनं क्यू निघाला, म्हणजे फायनल चार्ज ह्याच्यावर किती आहे, 20 - क्यू प्लस ह्याच्यावर चार्ज इतका राहिला. अच्छा, ह्याच्यावरचा चार्ज -20 होता. -20 मध्ये क्यू ऍड झाला, म्हणजे हा झाला -20 + क्यू, म्हणजे चार्ज किती झाला, मायनस कॉमन काढा, 20 - क्यू मायक्रोकुलम. मायक्रो कशाला, आता कुलम म्हणता येईल. ठीक आहे, कुलम. ठीक आहे, ते युनिट काही लिहित नाही मी. एवढा चार्ज ह्याच्यावर शिल्लक राहिला. कळतंय? कमबॅक आपण इथं कसं केलं होतं, ह्याच्यावरचा इनिशियल चार्ज किती होता, 5 × 15. 15 मध्ये क्यू ऍड झाला, +15 + क्यू, म्हणजे काय झालं, हे 15 + क्यू, हे झाला कुलम. ह्याच्यावर चार्ज -15 होता, त्यातनं क्यू निघाला, म्हणजे -15 - क्यू, म्हणजे मायनस कॉमन काढला तर झाला 15 + क्यू. अरे कळतंय का, अरे कळतंय का. अच्छा, असं याच्यावरचा चार्ज आहे. बर, आता मी चार लूपला लावू शकतो. आय कॅन सी, मला लूपला कधी पण लावता येतो. लूपला लावायला काही मला रूल नाही, असं लावायला पाहिजे, नाही लावायला पाहिजे, असं लूप ट्रेस करू. अच्छा, कसं कसं होणार आहे ट्रेस बघा. असं गेलो, मायनस कडनं प्लसला, लोअर कडनं हायर पोटेन्शियलला गेलो, म्हणजे काय ना +V1. हां, इथं काय असं घेताना आता हायर कडनं लोअरला गेलो, म्हणजे -V2. असं गेलो, म्हणजे हायर कडनं लोअरला गेलो, म्हणजे -V3 इज ऑल इक्वल टू 0. अच्छा, बोला V1, V इक्वल टू Q/C. ओके, व्हॉट इज Q, 20 - Q/C. ओके, -V2. V2 काय आहे, IR ना. I समजा हा इथनं I जातोय, करंट I फ्लो होतोय समजा, तर IR -V3. V3 किती आहे, 15 + Q/3 फॅरेड इज इक्वल टू 0. अरे कळतंय का. ओके, सॉल्व करा. हे काय झालं, 60 - 3Q - 12I - 30 - 2Q इज इक्वल टू 0. LCM काढला. ओके, करा सॉल्व. मला काय मिळेल, 12I इज इक्वल टू, हे झालं 30 - 5Q. म्हणजे I इज इक्वल टू, ठीक आहे, I इज इक्वल टू this/12 ना, असं करून टाकतो मी. ठीक आहे. अच्छा, आता I आहे काय, I काय आहे, I आहे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. चार्ज किती फ्लो होतोय, Q फ्लो होतोय, म्हणजे I किती आहे, dQ/dt. I किती आहे, I इज dQ/dt. I ची व्हॅल्यू आहे. अरे, जर मग I dQ/dt असेल, जर I dQ/dt असेल,
तर मग मला सांगा प्लस घ्यायचा का मायनस घ्यायचा? मगाच्या प्रॉब्लेममध्ये मी काय, मगाच्या डेरिव्हेशनमध्ये मी काय घेतलं होतं, आय इज इक्वल टू मायनस डी क्यू बाय डी टी घेतलं होतं. आता मायनस नाही घेते मी, आता प्लस घेतोय. हा, आता का प्लस का? लिसन, कुठलाही एक कॅपॅसिटन्स घ्या, 3 फॅरेड. 3 फॅरेडमध्ये सांगा, लक्षात घ्या, मला सांगा क्यू आहे काय, चार्ज फ्लो झालेला आहे. मला सांगा ह्या कॅपॅसिटरवर लक्ष द्या, या कॅपॅसिटरवर जर मला काढायचं असेल, ह्याच्यावर चार्ज वाढत जातोय ना, ह्याच्यावर चार्ज इज इन्क्रीजिंग. अरे कळत? ओके, आय कॅन से dq by 30 minus 5q is equal to dt by 12. लावा इंटिग्रेशन. आता काय करता येईल, पुट लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन. at time t equal to 0, at time t equal to 0 there was no current, flowing, and no charge flowing. at time t equal to t, समजा चार्ज q फ्लो होत असेल तर असे लिमिट्स लागतील याचे. अच्छा, पुढे काय होणार बघा. दिस इज नथिंग बट, आता -5 बाहेर आलं म्हणजे -1/5 नॅचरल लॉग ऑफ, हे सॉल्व करा, 30 minus 5q over 30 इज इक्वल टू t/12. हे आपण बऱ्याचदा करत आलो आहे इंटिग्रेशन. ओके, आता काय करतो, हे सॉल्व करायला लागेल. कसं करता येईल हे बघा. आय राईट लाईक दिस, एक 2 स्टेप गाळून करू का मी हे. आय कॅन राईट 1 minus q/6 इज इक्वल टू e raised to minus 5t/12. कळतंय? हां, आणि मग हे काहीतरी लिहिलंय चुकीचं. हां, काय येता येईल, q इज इक्वल टू काय येईल, हे 6 into bracket 1 minus e raised to minus 5t/12 will be the final answer. अरे कळतंय का? That will be the answer. पण हे, अच्छा, त्यांनी काय विचारलेलं आहे, चार्जेस, फाइंड चार्जेस ॲज अ फंक्शन ऑफ टाइम टी ऑन बोथ द कॅपॅसिटर्स. अच्छा, हे जे क्यू आलेलं आहे, दिस, व्हॉट इज दिस क्यू? हे क्यू ॲज अ फंक्शन ऑफ टाइम टी आहे ना, म्हणजे हे काय आहे, हे किती चार्ज फ्लो झाला त्याचं फंक्शन आहे. अच्छा, मला काय सांगायचं आहे, मला काय काढायचं सांगितलं, चार्ज ऑन दिस कॅपॅसिटर्स ना. आपण ह्याला काय म्हणलं होतं, कॅपॅसिटर 1 म्हणलं होतं आणि ह्याला 2 म्हणलं होतं. ओके, म्हणजे मला काय काढावं लागेल, Q ऑन कॅपॅसिटर 1 ॲज अ फंक्शन ऑफ टी काढावं लागेल ना मला. अच्छा, मला सांगा ॲट एनी टाइम ह्याच्यावरचा चार्ज किती असेल, 20 minus q, 20 minus q. अच्छा, q ची व्हॅल्यू ठेवायच्यात, q ची व्हॅल्यू ठेवायच्यात, 20 minus 6 plus e raised 6 plus 6 e raised to minus 5t/12 असं लिहू का मी ह्याला? म्हणजे काय येईल, हे 14 plus 6 e raised to minus 5t/12. अरे कळत है? What is this? This is charge on capacitor 1 as a function of time. अच्छा, what is charge on capacitor 2 as a function of time? काय लिहिता येईल मला? हे काय 15 प्लस क्यू आहे ना, हे 15 प्लस क्यू ठेवा इथं, 15 प्लस क्यू. अरे कळतंय, 15 आणि 6 21 मायनस 6 e raised to minus 5t/12. अरे कळतंय का? हे काय आहे? व्हॉट इज दिस? दिस इज चार्ज ऑन कॅपॅसिटर 1 ॲज अ फंक्शन ऑफ टाइम, चार्ज ऑन कॅपॅसिटर 2 ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. कळतंय? एकच प्रॉब्लेम घेतलेला आहे, पण आता त्यांनी 1-2 कॅपॅसिटरचे आकडे वेगळे देतील, अजून एक रेजिस्टन्स लावतील ह्याच्यात. आपल्याला प्रोसिजर हेच फॉलो करायची आहे. फाईन, हे लिहून घ्या. अच्छा, आता ह्याच्यामध्ये एक शॉर्ट पद्धत पण आहे, पण त्या शॉर्ट पद्धतीने आपल्याला फक्त टाइम टी इक्वल टू इन्फिनिटीलाच काढता येतं. बघा कसं. हे बेसिकली शॉर्ट पद्धत आपण व्हेरीफाय करायला वापरता येऊ शकते. किंवा त्यांनी जर असं विचारलं, फाइंड चार्ज ऑन द 2 कॅपॅसिटर्स ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी, सो वी कॅन यूज दिस. मला सांगा ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी काय होईल? सगळा चार्ज इथं फ्लो होऊन बसेल, म्हणजे आता चार्ज फ्लो होणार नाही. करंट काय होईल टाइम टी इक्वल टू इन्फिनिटीला? आपण बघितला डिस्चार्जिंगच्या वेळेला काय होईल,
टाइम टी इक्वल टू इन्फिनिटीला करंट स्टॉप होऊन जातो ना, चार्जिंग असू दे डिस्चार्जिंग असू दे. लक्षात घ्यायचं, आता करंट असं जात असेल तर हा डिस्चार्ज होतोय आणि हा चार्ज होतोय ना, पण इन इदर केस चार्जिंग असू दे डिस्चार्जिंग असू दे, करंट बिकम्स झिरो. ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी करंट बिकम्स झिरो. अच्छा, मला असं म्हणता येईल का मग, ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी करंट बिकम्स झिरो. अच्छा, आता करंट झिरो झाला तर मग त्या टाइम मग तेव्हाचा Q1 Q2 काढता येईल का मला ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी? ठेवा याच्यामध्ये टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी. ठेवा इथे इन्फिनिटी ठेवा. हे काय झालं, ई रेस टू इन्फिनिटी हे झालं, हे झिरो होऊन जाईल ना, हे झिरो होऊन गेल 14. किती झालं हे 14 कुलम Q1 ची व्हॅल्यू. अच्छा, Q2 ची व्हॅल्यू किती होईल ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी? हे अख्खं झिरो होऊन जाईल, हे होईल 21 कुलम. अरे कळतंय का तुम्हाला? अरे बोला. हे टी इक्वल टू इन्फिनिटीचं असं चित्र आहे. ओके, आता दिस वी कॅन व्हेरीफाय हिअर. कसं मला सांगा, ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी करंट फ्लो होणारच नाही तर रेझिस्टन्सचं काही कामच नाही. लक्षात घ्या, रेझिस्टन्सचं काम कधी येतं, जेव्हा करंट फ्लो होतो. रेझिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स कधी येतो, जेव्हा त्यातनं करंट फ्लो होतो. करंट पोटेन्शियल डिफरन्स IR असतो. जेव्हा आय झिरो तर IR पण झिरो, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेझिस्टन्स ऑल्सो झिरो ॲट दॅट टाइम, ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी. मग ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी जर रेझिस्टन्स नसेल तर तेव्हा ते कपॅसिटर सर्किट असं तयार होईल फक्त. म्हणजे हे सर्किट एवढंच राहील ना. हे कधी होईल ॲट टी इक्वल टू इन्फिनिटी. अच्छा, मग ॲट टी इक्वल टू इन्फिनिटीला जर असं झालं आणि ह्याच्या अक्रॉस जर V1 पोटेन्शियल राहिलं आणि ह्याच्या अक्रॉस V2 राहिलं पोटेन्शियल, से प्लस मायनस वॉट एव्हर. ओके, तर मला सांगा अगेन आय कॅन यूज द सेम लॉजिक. या रिजनला बघा, ऑब्झर्व दिस रिजन प्रेमाने. या रिजनमध्ये चार्ज ना जाऊ शकतो बाहेर कुठं, या रिजनच्या बाहेर, आणि बाहेरनं येऊ शकतो कारण ह्याच्यातनं कनेक्शन कुठंच बाहेर जात नाही. आणि चार्ज मला माहिती आहे, असं चार्ज मधनं कधीच उड्या मारून जात नाही, कारण मध्ये हवाच नाहीये, मध्ये कंडक्टरच नाहीये. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? ओके, ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर हे सर्किट बघितलं, हे चित्र बघितलं तर काय होईल बघा. इनिशियल चार्ज इक्वल टू फायनल चार्ज. मला सांगा इनिशियली चार्ज किती होता ह्याच्यावर? ह्याच्यावर तर 20 आणि ह्याच्यावर किती होता 15. म्हणजे चार्ज टोटल किती होता या रिजनमध्ये? 35 चार्ज होता, इनिशियली होता. कळतंय? फायनली किती जाईल चार्ज? फायनली ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल किती आहे? ह्याचा 2 आहे ना, 2 फॅरेड CV ना, म्हणजे काय मिळेल मला हे. आणि मला सांगा ॲट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी कॅन आय से V1 इक्वल टू V2 इक्वल टू V? कारण लूप लॉ होता ना, लूप लॉ मध्ये काय होतं, V1 इक्वल टू V2 होतं ना. ओके, अच्छा, मग हे पण जर V असेल आणि हे पण जर V असेल, फाईन. ह्याचा क्रॉस किती राहिला चार्ज ह्याच्या या प्लेटवर? CV ना, C किती आहे 2 आणि CV म्हणजे काय झालं हे 2V प्लस 3 इंटू V, हे झालं 3V इज इक्वल टू 35 कुलम. म्हणजे हे झालं 7, म्हणजे V ची व्हॅल्यू काय झाली 7 कुलम, 7 व्होल्ट. V ची व्हॅल्यू काय झाली 7 व्होल्ट. म्हणजे याचा काय अर्थ काय, फायनल पोटेन्शियल किती झालं याचं 7 व्होल्ट झालं. अच्छा, फायनल पोटेन्शियल म्हणजे फायनल चार्ज किती झाला CV, C इंटू V, 7 दुणे 14. बघा ह्याच्यावर किती चार्ज झाला 14 कुलम, आला का 14? येस. आणि ह्याच्यावर काय झाला 3 इंटू V, 7 21, आलं 21 कुलम. अरे कळतंय? दॅट्स हाऊ यू कॅन व्हेरीफाय. पण ही बेसिक मेथड आहे, सिंपल मेथड आहे. तुम्हाला कळतंय? ओके, असे प्रॉब्लेम्स आपण क्लासमध्ये सॉल्व्ह करू. ठीक आहे, आजच्या क्लासमध्ये आपण आजचा क्लास इथंच थांबूयात. आजच्या क्लासमध्ये आपण डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर बघितलं. कॅपॅसिटर डिस्चार्ज कसा होतो, त्याचा करंटचा डीके, करंटच्या कमी होण्याला काय म्हणतो आपण, विसे डीके. करंटचा डीके कसा होतो, चार्जचा डीके कसा होतो, आणि आपण एक न्यूमरिकल पण सॉल्व्ह केलं की कसं वी कॅन फाइंड चार्ज ऑन एनी कॅपॅसिटर एज अ फंक्शन ऑफ टाइम. तुम्हाला सगळ्यांना कळतंय हे? फाईन. सो विल मीट इन नेक्स्ट क्लास. विल स्टॉप इट हिअर. बाय.